जलजीवन योजना सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कामे सुरू आहेत। ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्याची योजना आखली गेली होती। तसेच आदिवासी भागातील नळ पाणी पुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गाव पाडे वाडे यांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करून प्रत्येक घरात नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे, जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, अंगणवाडी इत्यादींकरिता सदर योजनेतून पाणी देण्यात येत आहे। ज्या आदिवासी पाड्यांवरती वीज पुरवठा नाही त्या ठिकाणी सौर ऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविणे मात्र अजूनही अनेक अंगणवाडी व शाळांना जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही। ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही समिती जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यभूत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजनेचे नियोजन करणे असे असताना मात्र या समितीने व या समितीला संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी विश्वासात न घेता कामे केली आहेत। त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक व इतर तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून मागणी केली होती, मात्र त्यावर काहीही कारवाई केली गेली नाही। त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक तालुक्यासह इतर तालुक्यात देखील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली। नाशिक जिल्ह्यात असलेल्या तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या प्रक्रियेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत। जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून सर्व वाडी पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, शेकडो महिला हंडा मोर्चा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद येथे निवेदन दिले। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज जागतिक महिला दिन आपण देशभरात जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। आम्ही आजही महिला कशा पद्धतीने किंवा आज ग्रामीण भागातल्या आदिवासी महिला कशा पद्धतीने आपल्या हंडाभर पाण्यासाठी त्यांचा जीव व्याकुळ करतात आणि हंडाभर पाण्यासाठी ते जीवाचं रान करतात। सरकारच्या विरोधामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावरती हंडा मोर्चा काढलेला आहे आणि या हंडा मोर्चाने आम्ही सरकारला सांगणार आहोत की लाडक्या बहिणीला तुम्ही एकीकडे 1500 रुपये देता आणि त्यांना सांगता की आम्ही खूप काही केलं, मात्र आज त्या लाडक्या बहिणी हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करतात, रात्र जागवतात झऱ्यावरती आणि सरकारचा निषेध करण्यासाठी शासनाचं स्टार न्यूज साठी मुहसिन पठाण, नाशिक।